हॅलो, गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. कशा आहात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून म्हणजे कालच आपण 3 सेशन घेतले, ज्याच्यामध्ये आपण गुड गव्हर्नन्स समजून घेतलं, त्याच्यामध्ये आपण गव्हर्नन्स समजून घेतलं, त्याच्यानंतर आपण इंट्रोडक्शन टू गव्हर्नन्स समजून घेतलं. आज आपण ई गव्हर्नन्स काय आहे, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स म्हणतो, त्याची संकल्पना कशी आहे, ती कसं इव्हॉल्व झालं विथ द टाइम, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, त्यानंतर भारत सरकारने आता या ई गव्हर्नन्ससाठी काय काय केलेलं आहे, या ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी, अकाउंटेबिलिटी वाढवण्यासाठी, आन्सरॅबिलिटी वाढवण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना आणलेल्या आहेत, त्या सगळं तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून समजणार आहे. पुढील लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण थोडक्यात स्पार्क अकॅडमी ॲपविषयी जाणून घेऊया. स्पार्क अकॅडमी ॲप अभ्यासाला एक अचूक दिशा कशी देतंय. या ॲपवर ना लेक्चर्स, स्टडी मटेरियल आणि सरावासाठी लागणाऱ्या टेस्ट्स सगळं काही एकाच जागी अगदी व्यवस्थित दिलंय. तर इथले लेक्चर्स कठीण कॉन्सेप्ट्स एकदम सोपे करून सांगतात. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर अतिशय सहजपणे मिळतं. तेव्हा आजच हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या स्मार्ट प्रवासाला सुरुवात करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण ई गव्हर्नन्स याचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकून घेणार आहोत की व्हॉट इज मीन बाय इन ई गव्हर्नन्स. ठीक आहे, मग त्याची संकल्पना काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यानंतर ई प्रशासनाचे टप्पे आणि इतिहास म्हणजे हे कशा पद्धतीने इव्हॉल्व झालंय ते शिकणार आहोत. त्यानंतर ई क्रांती, ज्याला इलेक्ट्रॉनिक इव्होल्युशन आपण म्हणू, आणि डिजिटल इंडिया काय आहे ते समजून घेऊ, म्हणजे सरकारच्या उपाययोजना समजून घेऊ. नंतर ई गव्हर्नन्सचे फायदे आणि आव्हाने, म्हणजे त्याच्यापासून काय आपल्याला ऍडव्हान्टेजेस मिळेल, ट्रान्सपरन्सी वाढेल का, स्पीडी वर्क होईल का, इफिशियन्सी वाढेल का, बरोबर, इफेक्टिव्ह वर्क होईल का, हे सगळं, आणि याचे चॅलेंजेस काय ते सुद्धा बघूया. सोबत माहिती अधिकार जो आहे प्रशासनाचा, डाटा लेड गव्हर्नमेंट, हे काय आहे ते समजून घेऊ. आणि दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोगाने ह्याच्यामध्ये काय रेकमेंडेशन दिलेले आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, ई गव्हर्नन्स म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स आणि मराठीमध्ये जर बघायला गेलं तर आपण ई प्रशासन असं म्हणतो. मग याचा अर्थ काय होतो की जी शासनाची जी कार्यक्षमता आहे, बरोबर, जी कॅपॅसिटी आहे, ही जी वर्किंग कॅपॅसिटी आहे, याचा आपण काय म्हणतो एक वेगळ्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आणि संप्रेषण तंत्राचा वापर करून आपल्याला ई गव्हर्नन्स एस्टॅब्लिश करता येतं. म्हणजे म्हणू शकतो आपण शासनाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी माहिती आणि संप्रेषण म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ई गव्हर्नन्स इम्प्लिमेंट करतो. ई गव्हर्नन्स इम्प्लिमेंट करण्याकडे जो कल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्मार्ट गव्हर्नन्स सुद्धा म्हणतो. जर ई गव्हर्नन्स आला तर तुम्हाला स्मार्ट गव्हर्नन्स सुद्धा लिहावं लागेल. आता स्मार्ट गव्हर्नन्सचा अर्थ काय होतो बघा. एस फॉर सिंपल म्हणजे साधे, एम फॉर म्हणजे मॉरल नैतिक, ए फॉर उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबल, आर फॉर प्रतिसाद देणारे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह, आणि टी फॉर पारदर्शक. हा जो स्मार्ट गव्हर्नन्स आहे दॅट इज ई गव्हर्नन्स. म्हणजे हे जे प्रशासन आहे, हे प्रशासन कसं बनायला पाहिजे, कार्यक्षम बनायला पाहिजे, ट्रान्सपरंट बनायला पाहिजे, आन्सरेबल बनायला पाहिजे. कशाचा वापर करून, तर आयसीटीचा, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून हे सगळं व्हायला पाहिजे. आणि याचाच जी अंमलबजावणी होते ती कशी व्हायला पाहिजे, स्मार्ट गव्हर्नन्स. म्हणजे ई गव्हर्नन्सचं दुसरंच नाव आपण स्मार्ट गव्हर्नन्स. स्मार्ट गव्हर्नन्स म्हणजे एस फॉर सिंपल, एम फॉर नैतिक, ए फॉर आन्सरेबिलिटी, आर फॉर रिस्पॉन्सिव्हनेस, टी फॉर ट्रान्सपरंट, या पद्धतीचं व्हायला पाहिजे. मग याच्या माध्यमातून नेमकं काय होणार आहे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून, तर पहिला आहे सार्वजनिक माहितीचा अधिकार, राईट टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन सरकारच्या माध्यमांमध्ये आहे त्याचा ऍक्सेस इझिली अवेलेबल होऊ शकतो किंवा तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळू शकतो. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकसहभाग वाढणे. म्हणजे काय, ई गव्हर्नन्सचा हेतू असा आहे की लोकांचा जास्तीत जास्त सहभाग या डिसिजन मेकिंग प्रक्रियेमध्ये व्हावा आणि लोकांना जसे कायदे पाहिजे आहे त्या पद्धतीने ती कायदे काय व्हावे, इम्प्लिमेंट व्हावे, किंवा त्या पद्धतीने कायदे तयार व्हावे, यासाठी लोकांचा सहभाग वाढवणे काय इथे गरजेचं आहे. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सहकार्य. येस, इंटरनॅशनल जे रिलेशन्स आहे त्याच्या माध्यमातून आयसीटी योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करून या जगाचं जे ग्लोबल इंटरॅक्शन आहे ते वाढवणे. ठीक आहे, त्यानंतर आहे पारदर्शक आणि उत्तरदायित्व. म्हणजे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आपल्याला पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटीला इम्प्लिमेंट करणं सोपं होतं, आणि तेच या आयसीटीचं किंवा इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सचा महत्वाचा फीचर्स आपण म्हणू शकतो.
त्यानंतर शासकीय खर्च कमी करणे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, की सरकारची जर एखादी स्कीम असेल, XYZ नावाची स्कीम घ्या, ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहे, म्हणजे गव्हर्नन्स योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं आहे. तर मधातले जे मिडल मॅन असतात हे काय करतात, की सरकारकडून येणारा पैसा हा शेवटच्या एंड युजर पर्यंत पोहोचवतात. पण सरकारने समजा या एंड युजरसाठी 100 रुपये दिलेले आहेत, तर या एंड युजरला फक्त 0.18 पैसे मिळतात. मग तुम्ही विचार करा, सगळे पैसे कोण खातील? तसे मधातले लोक, ज्याला मिडल मॅन म्हणतो. तर ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आपण DBT, तुम्ही माहित असेल तुम्हाला, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्याच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला त्याचा फायदा व्हायला पाहिजे त्याच व्यक्तीला तो मिळतो, म्हणजे शासकीय खर्च कमी करता येतो. प्रशासकीय सुधारणा, ऑप्टिमायझेशन स्टेट ऑपरेटर्स. त्यानंतर आर्थिक घडामोडींना पाठिंबा, सपोर्ट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. संसाधनांचे एकीकरण म्हणजे इंटिग्रेशन ऑफ रिसोर्सेस. हे सगळे कशाचे फायदे आहेत विद्यार्थी मित्रांनो? ई गव्हर्नन्सचे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या ई गव्हर्नन्सचं इव्होल्युशन कशा पद्धतीने या जगामध्ये झालं किंवा आपल्या भारतामध्ये झालं, आणि तिथूनच आज ई गव्हर्नन्स, त्यानंतर ई क्रांती, डिजिटल इंडिया है ना, हे आपल्या लक्षात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1960s आणि 70चे जे दशक आहेत, यामध्ये भारतामध्ये डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स स्थापन करण्यात आलं. आणि त्यावेळेस आपला काही असा उद्देश नव्हता की आपल्या भारतामध्ये ई गव्हर्नन्स यावं, एवढाच होता की एक डिपार्टमेंट यावं आणि याच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये जे डिजिटायझेशन आहे, जे सरकारी काम आहे, हे थोडंसं डिजिटलाइज व्हावे, यासाठी भारत सरकारने डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स स्थापन केलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1970च्या दशकामध्ये संरक्षण आणि जनगणना कर संकलनाचे संगणकीकरण करण्यात आले. म्हणजे भारताचं जे सिक्युरिटी आहे, भारताचं जे सेन्सस आहे आणि टॅक्स कलेक्शन आहे, हे सगळं कसं करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो? संगणकीकरण, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स की कम्प्युटरवर तुमचा डाटा ऍड करायचा जातो. तुम्ही जर बघितलं असेल, इथून 10 ते 12 वर्ष अगोदर जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल, तर तुम्हाला असं प्रिंट नाही मिळायची. कोणीतरी यायचं, त्याच्यावर तुमचा डाटा लिहायचं, तुमचं नाव गाव पाहायचं, तुमचे जे पहिले फिजिकल डॉक्युमेंट आहे त्याला सगळं पाहायचं, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक छोटंसं सर्टिफिकेट बनवून द्यायचे. बट आज जर तुम्ही गेला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फिजिकल डॉक्युमेंट देण्याची गरज नाही. तुमचं ते एक काय म्हणतात ते पटवारी आहे ना, त्याच्याकडनं जाऊन एक अर्ज लिहून घ्यायचा असतो की बाबा हा आमचा कुपन कोड आहे, म्हणजे आमचं कुपन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन टाका. तो जाऊन तुम्हाला सेतूकडे जात आहे, तो त्याची स्कॅन करतो आणि डायरेक्टली ऑनलाईन जाऊन तुम्हाला प्रिंट देतो. बरोबर? म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, तुमच्या लक्षात येईल की संगणकीकरण झाल्यामुळे जे काम आहे ते काय झालंय, स्पीडी झालेलं आहे. त्यानंतर 1977 राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राची स्थापना, NIC, नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरची स्थापना झाली. जिल्हा कार्यालयांचे संगणकीकरण, म्हणजे इथे 70 मध्ये समजा आपण केंद्र किंवा राज्य या ठिकाणी संगणकीकरण करण्यात आले, आणि 77च्या दशकामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यांचं सुद्धा काय करण्यात आलं, विद्यार्थ्यांचं संगणकीकरण करण्यात आलं. त्यानंतर 1987 ला NIC नेटची सुरुवात, राष्ट्रीय उपग्रह आधारित नेटवर्कची सुरुवात झाली भारतामध्ये. नंतर 90च्या दशकामध्ये ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित आणि NGO खाजगी क्षेत्राचा सहभाग. म्हणजे काय, 90s मध्ये आता तुम्ही जर बघितले तर पहिले सेंटरला आलं, नंतर स्टेटला आलं, नंतर डिस्ट्रिक्टला पोहोचलं, आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोहोचायला त्यांनी सुरुवात केली. आणि आता 2006 मध्ये नॅशनल EGP प्रशासन योजनेची जी अंमलबजावणी सुरू झाली, आणि त्याच्या माध्यमातून आता डिजिटल इंडिया, ई क्रांती, ई गव्हर्नन्स आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीने याचं इव्होल्युशन झालेलं. मग या ई गव्हर्नन्सचे, ई प्रशासनाचे किती आहे? 4 स्तंभ आहेत. ते स्तंभ कोणते? तर बघा, पहिला आहे लोक म्हणजे पीपल, दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस, तिसरा आहे टेक्नॉलॉजी, आणि चौथा आहे रिसोर्सेस. म्हणजे या चारही गोष्टीला एकत्र मांडलो आणि त्याच्या पद्धतीने आपण या 4 गोष्टी काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. म्हणजे 4 जे स्तंभ आहे ई प्रशासनाचे, पहिलं काय, पीपल.
त्या लोकांसाठी ते करतोय. दुसरं आहे प्रोसेस, ती प्रोसेस कशी असणार आहे. त्यानंतर तिसरं आहे टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी आणि चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो रिसोर्सेस. काय रिसोर्सेस म्हणजे या चार जे पिलर्स आहेत, पहिला पी प्रोसेस, पीपल, टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस, या चार गोष्टींचा, या पिलरचा वापर करून आपण चार नवीन कन्सेप्ट तयार करू शकतो. त्याला आपण G2C म्हणजे गव्हर्नमेंट टू कस्टमर, गव्हर्नमेंट टू सिटीजन असंही म्हणू शकतो. गव्हर्नमेंट टू सिटीजन असं पण म्हणू शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू बिझनेस, सरकार ते व्यवसाय. इथे आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि इथे आहे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉईज. म्हणजे या चार पिलर्सच्या माध्यमातून आपल्याला चार कन्सेप्ट डिफाईन करता येतात. आणि पहिली जी कन्सेप्ट आहे सरकार ते नागरिक, म्हणजे नागरिकांना थेट सेवा उपलब्ध करून देणे. जसं तुम्हाला आताच मी एक्झाम्पल दिलं, इन्कम सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली जा, अर्ज करा, तुम्हाला ते डाउनलोड होईल. त्यानंतर तुम्ही बिल भरा, बरोबर. आज तुम्ही घर बसल्या बिल भरू शकता, इलेक्ट्रिक बिल, तुमचं नळाचं बिल आहे की नाही. या सेवा गव्हर्नमेंट तुम्हाला काय करतं, तुम्हाला डायरेक्टली तुमच्या घरापर्यंत पोहोचवतं. त्याला गव्हर्नमेंट टू सिटीजन सेवा असं म्हणतात. दुसरं आहे विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट टू बिझनेस, परवाने, निवादा, कायदेशीर प्रक्रिया. म्हणजे आज जर तुम्हाला एखादी बिझनेस इस्टॅब्लिश करायचा आहे, त्याचे परवाने काढायचे, त्याचं लायसन्सिंग करायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला हॉटेल टाकायचं आहे, तुम्ही FI-SSI कडे जाता ना, आणि मग तुमचं सर्टिफिकेट काढतात. तर ही सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळते. तुम्हाला लोन पाहिजे, तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करा, घर बसल्या तुम्हाला ती लोनची प्रक्रिया सुद्धा होते. म्हणजे गव्हर्नमेंट टू बिझनेस साठी G2B संकल्पना आहे. सरकार ते सरकार, अंतर्गत माहिती आणि प्रक्रिया आणि निर्णय. म्हणजे आता असं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, समजा केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार, या दोघांचे संबंध सुद्धा काय होतात, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून इम्प्लिमेंट होतात. नंतर आहे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय, सरकार ते कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, पगार, काम वाटप हे सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजे ई प्रशासनाच्या माध्यमातून केले जातात. मग ही प्रशासनाचे चार पिलर्स कोणते आहे, पीपल, प्रोसेस, टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस. या चार गोष्टींना जेव्हा आपण नागरिकांना द्यायचा, ई गव्हर्नन्स एस्टॅब्लिश करायचा, यावेळेस G2C म्हणजे गव्हर्नन्स टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई अशा पद्धतीने ते आपण इम्प्लिमेंट करतो. आता बघा G2C काही उपक्रम आहे म्हणजे गव्हर्नमेंट टू सिटीजन, की सरकारने या जनतेला खुश करण्यासाठी या समाजामध्ये किंवा या देशामध्ये काम अत्यंत पारदर्शक, अत्यंत ट्रान्सपरंट, अत्यंत अकाउंटेबल पद्धतीने व्हावं, यासाठी सरकारने हा उपक्रम केलेला आहे. ठीक आहे. आता बघूयात काय काय एक्झाम्पल आहेत. बघा, प्रकल्प G2C, भूमी प्रकल्प, ज्ञानदूत प्रकल्प, लोकवाणी प्रकल्प, त्यानंतर ई मित्र प्रकल्प. आता बघा गव्हर्नमेंट, कोणतं गव्हर्नमेंट असेल, यांनी कर्नाटक गव्हर्नमेंट, हे आहे ज्ञानदूत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश लोकवाणी आणि राजस्थान ई मित्र. तुम्हाला असेही मॅच द पेअर मध्ये प्रिलिम्स मध्ये प्रश्न येऊ शकतात की कर्नाटक राज्याने भूमी प्रकल्प लावला आहे का, की मध्य प्रदेशने भूमी लावलेला. तर कर्नाटक राज्याने भूमी प्रकल्प आणलेला आहे, मध्य प्रदेशने ज्ञानदूत, लोकवाणी उत्तर प्रदेश आणि ई मित्र राजस्थान. ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपण भूमीचं जर ऑब्जेक्टिव्ह बघितलं, 20 दशलक्ष ग्रामीण जमिनीच्या नोंदणीची संगणीकरण करण्यात आलंय. म्हणजे या भूमी प्रोजेक्ट अंतर्गत कर्नाटक सरकारने जितकेही लँड होत्या त्याचं सगळं जो डाटा आहे तुम्हाला आता ऑनलाईन म्हणजे संगणकीकरणाद्वारे उपलब्ध केला जातो. नंतर आहे मध्य प्रदेश, कोणता आहे, ज्ञानदूत, ग्रामीण माहिती, कृषी, दर, मंडी भाव, प्रमाणपत्रे आणि तक्रार निवारण. हे सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल, मी पुण्यामध्ये राहतो आणि पुण्यामध्ये ना आता गणपती येणार आहे ना पुढल्या महिन्यामध्ये, तर मला ना हडपसर मध्ये एक शॉप टाकायचं होतं. ठीक आहे. आता हडपसर मध्ये त्या ब्रिजच्या खाली जर मला शॉप टाकायचा आहे, यासाठी मला गव्हर्नमेंटची परमिशन लागते, त्याचं प्रमाणपत्र. मग त्याचं प्रमाणपत्र कसं काढायचं आहे, कशा पद्धतीने काढायचं आहे, बरोबर.
हे सगळं आता लायसन्सिंगद्वारे केलं जातं. म्हणून गव्हर्नमेंट टू डायरेक्ट आपण काय म्हणतो सिटीजन, की तुम्हाला डायरेक्टली ते मिळतं. नंतर लोकवाणी. उत्तर प्रदेश पीपीपी तत्वावर म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर तक्रार निवारण आणि जमिनीची नोंदी. आणि राजस्थान लोकमित्र आणि जनमित्र यांचे एकत्रीकरण, नागरी आणि ग्रामीण सेवा तुम्हाला एकाच ठिकाणी अवेलेबल केल्या जातात. मग आहे गव्हर्नमेंट टू सिटीजन. मग आता फ्रेंड्स आहे केरळ राज्याने उपक्रम आणलाय, रेस आहे बिहार राज्याने आणलेला आहे, सीईटी आहे प्रवेश पत्रिका देशभरात. तुम्हाला माहिती आहे ना सीईटी, प्रत्येक एक्झाम साठी सीईटी घेतली जातात है ना, कंबाईन एंट्रन्स टेस्ट. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपलं मेडिकल साठी सीईटी होते, इंजिनिअरिंग साठी सीईटी होते, ह्युमॅनिटीज साठी सीएससी होते है ना, कॉमर्स साठी सुद्धा सीईटी घेतली जातं. म्हणजे काय याच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो की या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत बरोबर, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कोणापर्यंत पोहोचायला पाहिजे, डायरेक्टली सिटीजन पर्यंत. तर लक्षात ठेवा रेस बिहार केरळ फ्रेंड्स. कर आणि इतर ऑब्जेक्टिव्ह काय फ्रेंड्सचं, की कर आणि इतर आर्थिक देयके भरण्यासाठी सिंगल विंडो सुविधा. म्हणजे तुम्हाला टॅक्स भरायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली त्या म्हणजे वेबसाईटला जाऊन ते भरू शकता, है की नाही. असं म्हणजे जिथे सिटीजन आणि गव्हर्नमेंट या दोघांचा संबंध होईल, तिसरा कोणीही येणार नाही, अशा सर्व्हिसेस म्हणजे गव्हर्नमेंट टू सिटीजन सर्व्हिसेस. नंतर आहे वीज बिलांचे संगणीकरण आणि पारदर्शक महसूल प्रशासन म्हणजे रेस. व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठता आणण्यासाठी आयसीटीचा वापर केला जातो. येस. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो G2B. G2B म्हणजे काय, गव्हर्नमेंट टू बिझनेसेस. म्हणजे ई प्रोक्युरमेंट आणि MCA 21. ई प्रोक्युरमेंट म्हणजे काय, आंध्र प्रदेश. मॅन्युअल निविदा प्रक्रियेत विलंब भ्रष्टाचारासाठी ई टेंडरिंग. तुम्ही जर बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, रस्ता बांधायचा आहे सरकार ई टेंडरिंग काढतं. सरकारला जर एखादी तुमच्याकडनं वस्तू घ्यायची असतील विकत, आता फॉर एक्झाम्पल सरकारला काय टाकायचं आहे, नवीन ऑफिस इस्टॅब्लिश करायचं आहे, मग त्याचा टेंडर टाकला जातो, किंवा रस्ता बांधायचा आहे किंवा पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचं आहे. तर अशा वेळेस सरकार काय करतं, ई टेंडरिंग करतं, की पहिले लोकांना बोलवा, मग त्याच्यामध्ये पैसे खिलवा, हे करा ते करा. ई टेंडरिंगच्या माध्यमातून जो कमीत कमी बोली लागेल त्याला काय दिला जातो, तो प्रोजेक्ट असाइन केला जातो बरोबर. म्हणजे काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो, ई प्रोक्युरमेंट ही कशामध्ये येईल, गव्हर्नमेंट टू बिझनेस मध्ये. त्यानंतर MCA कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, कॉर्पोरेट कंपन्यांना सुरक्षित ऑनलाईन नोंदणी सेवा देणे. NEGP जेही कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत त्यांना काय करून देणं, सुरक्षित ऑनलाईन यंत्रणा नोंदणी करून देणं, हे सुद्धा MCA 21 अंतर्गत गव्हर्नमेंट टू बिझनेस मध्ये येतं. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. खजाने, स्मार्ट गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नन्स. कर्नाटक राज्याने खजाने हा एक उपक्रम राजू केलेला आहे. राज्य बजेट मंजुरीपासून सरकारी खात्यांच्या ऑनलाईन ट्रेजरी ट्रॅकिंग पर्यंत. म्हणजे जेव्हा राज्याचं इकॉनॉमिक बजेट येतं बरोबर, आणि प्रत्येक मंत्रालयासाठी या इकॉनॉमिक बजेटमध्ये काय दिलं जातं, पैसा वाटला जातो. म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री किंवा अर्थमंत्री जसं एज्युकेशनला पैसा देईल, डेव्हलपमेंटला पैसा देईल, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरला पैसा देईल, पेट्रोलियमला पैसा देईल है ना, रेल्वेला पैसा देईल. अशाच पद्धती म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. यासाठी काय कर्नाटक राज्याने खजाना हा एक ऍप आणलेला, त्याच्या माध्यमातून हे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट रिलेशन योग्य पद्धतीने केलं जातं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट गव्ह म्हणजे आंध्र प्रदेश. या राज्याने स्मार्ट गव्हर्नन्स हा जी स्कीम आहे ती लॉन्च केली आहे. याच्या माध्यमातून सरकारी संस्थांच्या कामकाजाचे ऑटोमेशन करून हार्ड कॉपी मधून डिजिटल मध्ये रूपांतरित केले जातं. म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. जर तुम्हाला डाटा द्यायचा असेल किंवा डाटा पोहोचवायचा असेल तर ते गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आपण तो प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. आता गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय. ई पोस्टल बॅलेट. ई पोस्टल बॅलेटच्या असून सशस्त्र दले आणि दुर्गम भागामध्ये तैनात कर्मचाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मतदान सुविधा उपलब्ध केली जाते. तुम्ही जर बघितलं असेल तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये इलेक्शन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि जेही आपले एम्प्लॉईज आहेत जे अत्यंत दुर्गम भागामध्ये राहतात, जसं की
तिथे टेरेनचा इश्यू आहे, तिथे कनेक्टिव्हिटी नाही आहे, मग तिथून ते आपल्या ठिकाणी येऊ शकत नाही मतदान करण्यासाठी, बरोबर ना. तर तेव्हा त्यांना काय केलं जातं, आपण इलेक्ट्रॉनिक हेल्प प्रोव्हाइड करतो आणि यालाच आपण NAGP 2.0 किंवा ई क्रांती म्हणून संबोधतो आणि यालाच आपण गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई असं म्हणतो. परिचय 2015 मध्ये मंजुरी डिजिटल इंडियाचा अविभाज्य भाग आहे. विजन प्रशासनात बदल घडवण्यासाठी ई प्रशासन बदल करणे, ट्रान्सफॉर्मिंग ई गव्हर्नन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग गव्हर्नन्स. बघा लाईन किती जबरदस्त आहे. प्रशासनात बदल घडवण्यासाठी ई प्रशासनात बदल करणे गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्मिंग ई गव्हर्नन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग गव्हर्नन्स. ठीक आहे. व्याप्ती शिक्षण, आरोग्य, बँकिंग, सार्वजनिक सेवांमध्ये 44 मिशन मोड प्रोजेक्ट या ठिकाणी लॉन्च करण्यात आले किंवा समाविष्ट करण्यात आले. आता विद्यार्थी मित्रांनो, ई गव्हर्नन्सचे काय मुख्य तत्वे कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, बरोबर. ई गव्हर्नन्सचे मुख्य तत्वे म्हणजे प्रिन्सिपल्स. पहिला आहे रे स्थानिक भाषा आणि NGIS भारतीय भाषांचा वापर आणि राष्ट्रीय भौगोलिक माहितीचा प्रणालीचा वापर. म्हणजे काय, ही जे ई गव्हर्नन्स आहे, बरोबर, ई रिव्होल्युशन आहे, याचा अर्थ असा आहे की बाबा समजा महाराष्ट्रामध्ये ई क्रांती करायची आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्राची जी लँग्वेज ओपन केली आहे ती ठेवली आहे इंग्लिश, मला सांगा ग्रामीण भागामध्ये याच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड होईल का? तर नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, जेव्हा ई क्रांती आपल्याला करायची आहे त्यावेळेस आपल्याला ते स्थानिक लँग्वेज मध्ये म्हणजे लोकल लँग्वेज मध्ये किंवा वर्नॅक्युलर लँग्वेज मध्ये ते आणणं अत्यंत गरजेचं. समजा तुम्ही लाडकी बहीण योजना बघितली असेल तर त्या योजनेमध्ये जेव्हा तुम्ही जाता किंवा कोणतीही गव्हर्नमेंट वेबसाईट मध्ये तुम्ही जाता त्यावेळी वरती येणार राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला चेंज द लँग्वेजचं ऑप्शन असतं. मराठी, हिंदी, इंग्लिश. जर समजा केंद्र सरकारचे असतील तर तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये, इंग्लिश आणि हिंदी मिळेल आपल्या वेबसाईट. आणि जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट मध्ये असाल म्हणजे राज्यामध्ये असाल तर तुम्हाला ते इंग्लिश किंवा मराठीमध्ये अवेलेबल होतं, बरोबर. तर तुम्हाला असं म्हणायचं की ई क्रांती जर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे लोकल लँग्वेजचं काय लागेल, तिथे एक्सेप्टन्स लागेल. नंतर आहे मानके आणि प्रोटोकॉल्स म्हणजे स्टँडर्ड्स अँड प्रोटोकॉल्स. DETच्या मानकांचे पालन करणे म्हणजे जे DET जे आपल्यामध्ये डिपार्टमेंट्स आहे त्या डिपार्टमेंटनी जेही रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत त्या रेग्युलेशनला फॉलो करणे हे त्याचं मुख्य तत्व आहे. नंतर मोबाईल फास्ट, सर्व सेवा मोबाईलवर उपलब्ध करणे म्हणजे A to Z ज्या सर्व्हिसेस आहेत गव्हर्नमेंटच्या या मोबाईलवर उपलब्ध करून देणे. तुम्ही जर रिसेंटली बघत असला व्हॉट्सअप वर तुम्हाला जे बेसिक तुमचे डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला कुठे अवेलेबल होतं विद्यार्थी मित्रांनो, तर मोबाईलला अवेलेबल केलं जातं ऍपच्या माध्यमातून. डिफॉल्ट क्लाउड, गव्हर्नमेंट क्लाउडचा वापर म्हणजे गव्हर्नमेंट क्लाउडचा असा अर्थ आहे की जी तुमची इन्फॉर्मेशन आहे बाहेर कुठेही स्प्रेड केल्या जाणार नाही, हे गव्हर्नमेंटसाठी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असतं, म्हणून गव्हर्नमेंट क्लाउड. नंतर आहे मागणीनुसार ICT, मेक आणि मोबाईल प्लॅटफॉर्मची मागणीनुसार उपलब्धता म्हणजे जसे लोकांची मागणी असेल की ई गव्हर्नन्ससाठी किंवा ई क्रांतीसाठी तशी इन्फॉर्मेशन त्यांना ती प्रोव्हाइड केली जाईल. GPR अनिवार्य, शासकीय प्रक्रियेची पुनर्रचना, गव्हर्नमेंट प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करणं या ठिकाणी गरजेचं आहे. एकात्मिक सर्व्हिसेस, बॅक एंड प्रक्रियांना एकत्र जोडणे. आता तुम्हाला बॅक एंड प्रक्रिया काय असतात त्या मेन फ्रेम मध्ये न येता या बॅक एंडला चालतात. जसं तुम्ही हिरो आणि हिरोईन नाव ऐकलं असेल किंवा ऍक्टर्स नाव ऐकलं असेल किंवा ऍक्ट्रेस नाव ऐकलं असेल, हे येतात फ्रंट एंडला. बॅक एंड मध्ये डायरेक्टर, बरोबर, त्यानंतर प्रोड्युसर, बाकीचे असिस्टंट डायरेक्टर, बाकीचे सब प्रोड्युसर, हे की नाही, ते बॅकएंड मध्ये येतात. तर जे बॅकएंड मध्ये आहे त्यांचं एक कोलॅबोरेशन करणं, योग्य पद्धतीने त्यांना काय करणं, एकत्रित करणं, इंटिग्रेटेड करणं, हे सुद्धा आपल्याला ई क्रांतीचं कार्य महत्वाचं पाऊल आपल्याला पुढे येताना दिसतं. नंतर भाषांतर नाही आणि परिवर्तन, सेवांच्या वितरणामध्ये गुणात्मक सुधारणा म्हणजे क्वालिटेटिव्ह व्हायला होणं गरजेचं आहे, बरोबर. असं नाही की बाबा केलं आपण आणि त्याच्यामध्ये फक्त क्वांटिटी आहे आणि बाकी काहीच होत नाही, असं गरजेचं नाही. म्हणजे क्वालिटी होणं गरजेचं आहे. ई क्रांती इम्प्लिमेंटेशन सिस्टीम म्हणजे आतापर्यंत काय काय सरकारने केलेलं आहे बघा. राष्ट्रीय माहिती पायाभूत सुविधा, नेटवर्क इंटिग्रेशन,
पे गव्हर्नमेंट इंडिया राष्ट्रीय ऑनलाईन पेमेंट गेटवे, मेघराज भारत सरकारचे क्लाउड नेटवर्क आहे, ई गव्हर्नन्स ऍप स्टोअर यशस्वी सरकारी ऍपचा साठा, मोबाईल सेवा SMS IVR ऍप्सद्वारे मोबाईल प्रशिक्षण किंवा प्रशासन, ई प्रणाम आधार आधारित ई प्रमाणीकरण, ई गव्हर्नन्स स्टँडर्ड्स मुक्त मानकांचा वापर ओपन स्टँडर्ड्स, लँग्वेज लोकलायझेशन भारतीय भाषांमध्ये ऍपचा विकास, ई ताल 2.0 सेवांच्या ई व्यवहारांचे विश्लेषण आणि सोशल मीडिया सरकारी विभागांसाठी सोशल मीडिया धोरण. म्हणजे आता मला असं म्हणायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की ही जी प्रोजेक्ट्स आहेत ना तुम्हाला NII 2.0 असं येऊ शकतो आणि विचारू शकतं हे कशासाठी आहे तर पायाभूत सुविधांसाठी. मग पे गव्हर्नमेंट आहे तर कशासाठी आहे तर पेमेंट गेटवे साठी आहे. सोशल मीडिया कशासाठी आहे तर सरकारी विभागासाठी सोशल मीडिया धोरण आता चेंज होणार आहे कारण की आता तुम्हाला माहिती आहे ना आपल्या देशाचे पंतप्रधानजी सुद्धा मीडियावर आले आहेत हा ना. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यापैकी 1-2 लक्षात ठेवले तर ठीक आहे. नंतर आहे डिजिटल इंडिया ज्ञान आधारित बदलासाठी एक अम्ब्रेला प्रोग्राम येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एका प्रोग्राम अंतर्गत सगळेच यायला पाहिजे. 3 महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये समजून घ्या. प्रत्येक नागरिकांसाठी युटिलिटी म्हणून डिजिटल पायाभूत सुविधा म्हणजे प्रत्येक समाजामधील प्रत्येक व्यक्तीसाठी डिजिटल जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे काय असलं पाहिजे पायाभूत असलं पाहिजे. म्हणजे आणि आता तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला मोबाईल वापरायचा कनेक्टिव्हिटी नसेल तर मोबाईल युज करू शकता का. आता तुम्ही बघितलं असेल मोबाईलचा वापर आपण कॉल करण्यासाठी कमी आणि रील बघण्यासाठी जास्त करतो आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही गेले आणि नेटवर्कच नाही तर म्हणून याला लोकांची बेसिक नीड बनवायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून त्यांना कुठेही गेल्यानंतर त्याचा ऍक्सेस करता येईल हे की नाही. असं मागणीनुसार प्रशासन आणि सेवा गव्हर्नन्स ऑन डिमांड ज्या लोकांनी डिमांड केलेल्या त्या लोकांचे डिमांड त्या ठिकाणी पूर्ण करायला पाहिजे. हे काम कोणाचं बेटीचं. त्यानंतर नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण म्हणजे लोकांना डिजिटली एम्पॉवर करणे. आता तुम्ही जर बघितलं असेल ऑलमोस्ट जी न्यू जनरेशन आहे ही टेक्नॉलॉजिकली खूप स्ट्रॉंग आहे बट आपले जे ओल्डर जनरेशन आहे टेक्नॉलॉजिकली खूपच वीक आहे. मग जे लोक टेक्नॉलॉजिकली वीक आहे त्यांना काय करणं एम्पॉवर करणं. त्याच्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये डिजिटल इंडिया मोठ्या प्रमाणात काय होईल इम्प्लिमेंट. डिजिटल इंडिया महत्वाचे मोबाईल ऍप त्याचं काम काय कशा पद्धतीने होतं ते सुद्धा इथे समजून घेणं गरजेचं आहे. एक आहे माय गव्हर्नमेंट ऍप सुशासनासाठी सरकार आणि नागरिक यांच्यात दुवा डू डिस्कस आणि पोल याद्वारे सहभाग. म्हणजे सरकारला जर एखादी डिसिजन घ्यायचा असेल तर सरकारने लोकांचं पीपल्स प्रायव्हेट आणि पब्लिक या तिघांचं पार्टिसिपेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सगळं डू डिस्कस आणि पोल जसं तुम्हाला आता CGP मुवमेंट झाली माहिती तुम्हाला कॉंग्रेस जनता पार्टी सरकारने मधला जो धर्मेंद्र प्रधानजी एज्युकेशनल मिनिस्टर त्यांनी राजीनामा सुद्धा दिला. तर पहिले काय केलं त्यांनी डू ऍक्टिव्हिटी केली मग सरकारसोबत डिस्कस केलं आणि मग पोल घेतलं तुमचं मत काय आणि काय नाही. म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे माय गव्हर्नमेंटच्या ऍपच्या माध्यमातून होतं. त्यानंतर डिजी लॉकर नागरिकांना त्यांची कागदपत्रे सुरक्षितपणे साठवण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी प्लॅटफॉर्म. तुम्ही डिजी लॉकर ऐकलं असेल हे तुम्हाला कधी गरज पडतं तुमचं ABCD ID किंवा ABC ID म्हणतो आपण त्याला. तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय तुम्हाला ABC ID ची खूप गरज आहे. अदरवाईज तुम्हाला कॉलेजमध्ये स्कॉलरशिप वगैरे भेटत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो डिजी लॉकर मध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आहे कागदपत्रे आहे ड्रायव्हिंग लायसन आहे राशन कार्ड आहे इलेक्शन कार्ड आहे ABC ID आहे ही सगळेच त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. त्यानंतर ई हॉस्पिटल सरकारी रुग्णालयामध्ये ऑनलाईन OPD अपॉइंटमेंट आणि वैद्यकीय रेकॉर्ड. जसं मी तुम्हाला आता एक रिझन सांगतो हे किती महत्वाचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं असेल आपल्या भारतामध्ये नॅशनल हेल्थ स्कीम आहे आणि महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सन्मान काहीतरी स्कीम आहे. ही आणि जे आयुष्यमान भारत यांना एकत्र करून नॅशनल हेल्थ स्कीम अंतर्गत आहे आणि 5 लाखापर्यंत बेनिफिट मिळाले. तर हे जर ई हॉस्पिटल जर सेवा नसेल ऑफलाईन प्रोसेस करायला किती वेळ लागेल. तुमचे कोणतरी दवाखान्यामध्ये ऑफलाईन प्रोसेस सुरू झाली तिथून जाईल मग
तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये, डिस्ट्रिक्टच्या सेंटरमध्ये, डिस्ट्रिक्ट सेंटरमधून जाईल स्टेटकडे, स्टेटकडून जाईल केंद्राकडे. प्रॉब्लेम आहे की नाही? लगेच ऑनलाईन असली डायरेक्ट केंद्राकडे जाईल आणि ते पास होईल का नाही होईल ते बघत बसू. मान्य करता? हे या ठिकाणी होणं गरजेचं आहे. नंतर NSP राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि अर्ज वितरणासाठी केंद्रीकृत प्लॅटफॉर्म. तर दर्पण मुख्य कामगिरी निर्देशकांच्या KPS रिअल टाइम डेटाद्वारे महत्वाच्या प्रकल्पांना अंमलबजावणी लक्ष ठेवण्याचे ऑनलाईन साधन. दर्पण मध्ये माझी NGO सुद्धा रजिस्टर्ड आहे. जर दर्पण मध्ये जर एखादी NGO रजिस्टर्ड असेल त्यांनाच काय म्हणतात फंडिंग मिळते गव्हर्नमेंट असं. त्यानंतर प्रगती 2015 मध्ये सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी प्रोएक्टिव्ह गव्हर्नमेंट अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन ही पारदर्शकतेसाठी मजबूत प्रणाली. त्यानंतर आहे CSC 2.0 सामान्य सेवा केंद्र. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये ब्रॉडबँड सह ICT प्रक्रियेद्वारे सेवा घरापर्यंत पोहोचवणे. म्हणजे इझिली तुम्ही ग्रामीण भागामध्ये 2.5 Gbps पर्यंत सुद्धा स्पीड आता प्रोव्हाइड केली जाते. त्याच्या माध्यमातून हे जे सेवा केंद्र ओपन होतील आणि ग्रामीण भागातील लोकांच्या ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त होईल. जसं KYC करणे, नमो शेतकरी योजनांची KYC करणे, त्यानंतर लाडकी बहिणीची KYC करणे, हे सेवा सामान्य सेवा केंद्रामधून करतो. मोबाईल सेवा, मोबाईल फोन आणि टॅबलेटद्वारे सरकारी सेवा तुम्हाला उपभोगता येतात. जीवन प्रमाण पेन्शन धारकांसाठी आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन राहण्याची गरज नाही. म्हणजे काय होतं, तुम्ही जर बघितलं असेल पेन्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पेन्शन घ्यायसाठी तुम्हाला कुठे लागत होतं पहिले त्या बँकमध्ये. विदाउट तुमची सिग्नेचर तुम्हाला पैसे भेटत नव्हते. पण आता घर बसल्या तुम्हाला ई ऑथेंटिकेशन होतं, त्यामुळे काही इश्यूज नाही है ना. नंतर NCOG भौगोलिक माहिती आधारित अॅनालिटिकल्स आणि निर्णय समर्थन प्रणाली या ठिकाणी चालू केलेली आहेत आपण असं म्हणू शकतो. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो या फायद्याचे झाड म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि GPR याचा नेमकं फायदा काय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पहिलं जर बघितलं पर्यावरण अनुकूल. पर्यावरण अनुकूल म्हणजे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट. का बरं? कारण की फिजिकल मध्ये कागदाचा जास्त वापर होता आणि कागदाचा जास्त वापर करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे झाडाची जास्त कत्तल करावं लागेल. मग आता जर याच्यामध्ये पेपरलेस आहे ना सगळं, त्यामुळे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन होईल, झाडाची कत्तल कमी होणार. पहिला. दुसरं आहे उत्तरदायित्व. सरकार जनतेला थेट जबाबदार आहे. कारण की इथे माहिती पडतं एकदा प्रोसेस झालं की तुम्हाला ते किती दिवसात मिळणार आहे, कसं मिळणार आहे, सगळं माहिती पडतं. पारदर्शकता, येस ट्रान्सपरन्सी वाढतं. कारण की तुमच्याकडे काय डाटा आहे, तुम्ही यावेळेस अर्ज केलेला आहे, ही फीस भरलेली आहे, तुम्हाला ते भेटणार म्हणजे भेटणार. माहिती लपवण्याची इथे शक्यता काय होते, नष्ट होते ऑनलाईन मध्ये. माहिती आणि सेवांचा उत्तम प्रवेश, जन्म ते मृत्यूपर्यंत जीवनचक्र दृष्टिकोन. येस. नंतर सुलभता आणि अकार्यक्षमता, गुंतागुंतीच्या प्रक्रिया रद्द होतात. इझी टू यूज है ना. त्यानंतर आहे विस्तारित पोहोच म्हणजे एक्सपांडेड मोबाईल आणि इंटरनेटद्वारे प्रशासन दरात. भ्रष्टाचार या ठिकाणी कमी होतो. थेट सेवांमुळे मध्यस्थांचा अंतखर्च कमी होतो, त्यामुळे खर्चाची कपात सुद्धा इथे कमी होते. आणि नंतर वेग, या ज्या म्हणजे ICT याच्यामुळे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जी स्पीड आहे ही स्पीड खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला स्पीडी आणि स्टडी वापरता येते. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे हे ICT चे काय ऍडव्हान्टेजेस आहेत किंवा ई गव्हर्नन्सचे ऍडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर ई प्रशासनाचे काही टेक्निकल इश्यूज आहेत. हे टेक्निकल इश्यूज समजा नेटवर्क नसलं तुम्हाला ते सेवाच नाहीये, उपभोगताच येत नाही. बघूया आता. एकात्मता, इंटिग्रेशन. मंत्रालय आणि राज्याचा डेटा एक सामायिक स्वरूपात एकत्र करणे कठीण आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो की आता आपली लाडकी बहीण योजना आली होती, याची ऑनलाईन प्रक्रिया होती. 2 वर्षापासून काही बहिणींची KYC प्रक्रिया रखडली आहे. मग यांनी डाटा मागितला आपल्या फायनान्स मिनिस्ट्रीला की जे कोण टॅक्स भरतं, गव्हर्नमेंट मध्ये एम्प्लॉई आहे का. तर मला असं म्हणायचंय की गव्हर्नमेंट आणि त्याचे जे डिपार्टमेंट्स आहेत यामध्ये प्रॉपर काय नाही आहे, इंटिग्रेशन नाहीये. त्याचबरोबर केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं इंटिग्रेशन नाहीये. तर पहिलाच इश्यू काय आपला ई प्रशासनापुढला, तर एकात्मता नाहीये. दुसरा आहे की गोपनीयता, प्रायव्हसी नाहीये. तुम्हाला माहित आहे ब्रिटन किंवा USA या देशांचे जर डाटा ब्रीच होत असेल
तर आपल्या भारताचा जो डाटा आहे इतका सेफ सिक्युअर असेल का? पेंटागॉन सुद्धा हॅक होऊ शकतं. तर भारतामध्ये माहिती आहे तुम्हाला काय, ही जी जर इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी असेल तर खाजगी क्षेत्राकडून नागरिकांच्या डाटाचा गैरवापर करण्याची भीती. आणि तुम्ही बघितलंच असेल ना, तुम्हाला कधीही कोणाचा फोन येऊ शकतं, कधीही कोणाचा फोन येऊ शकतं, बरोबर. सुरक्षा, कर आणि बिल भरणा प्रणाली पूर्णपणे सुरक्षित हवी, फुल प्रूफ पाहिजे. अदरवाईज तुम्ही भरत, तुम्हाला एक मेसेज येते आणि म्हणते तुम्ही याच्यावर बिल भरा, तुम्ही संपला. असं नको व्हायला. प्रमाणीकरण, ऑथेंटिकेशन, डिजिटल साक्षरी सारखे पर्याय महाग आणि देखभालीस कठीण आहे. म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय झालंय, माझं जे एनजीओ आहे याला जेव्हा मला फंडिंग घ्यायची आहे तर मला डिजिटल सिग्नेचर पाहिजे असतं. आणि ह्या डिजिटल सिग्नेचरसाठी विद्यार्थी मित्रांनो मला ना महिन्याला 3,500 रुपये पे करायचे असतात. पण मी ते करत नाही. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की ही खूप कॉस्टली आहे. विश्वसनीयता, रिअलेबिलिटी, वेबसाईटवर हॅकिंगच्या घटनेमुळे सारख्या सुविधा वापरण्यास लोकांची टाळाटाळ. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, लाडकी बहीण योजनेची जेव्हा ई केवायसी होती, याला करायला फक्त 2 मिनिटं लागायची, फक्त 2 मिनिटं, आणि तेही फ्रीमध्ये, तेही फ्रीमध्ये. पण आपल्या भारतामध्ये प्रायव्हेट लोकांनी याचे 200 ते 500 रुपये घेतले. 2 मिनिटाचं काम करण्यासाठी त्यांनी 200 ते 500 रुपये त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. ब्रेक डाऊन झाल्यास उत्तरदायित्व नाही. म्हणजे सर्व्हर ब्रेकडाऊन झालं, काही इश्यूज झाले तर हे जे लोक आहेत हे याला उत्तरदायित्व घेत नाही. त्यानंतर आहे पुढील आव्हाने काय ते सुद्धा बघून घेऊ. बघा, प्रवेश योग्यता, असेसिबिलिटी. इंटरनेटची वाढ असूनही मोठा वर्ग ई सेवा घेण्यास असमर्थ, कारण की त्यांच्याकडे नॉलेजच नाहीये. म्हणून आपल्याला लोकांना अवेअर करणं, लोकांना त्याचं प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर वापर योग्यता, युजेबिलिटी. सर्व वापरकर्ते त्यांना तज्ञ नसतात. सिस्टीम युजर फ्रेंडली हवी. म्हणजे तुम्हाला समजा वाचता येत नसेल तर तुम्हाला तिथे कसं करायचं, ऑडिओ फॉर्मॅटमध्ये सुद्धा त्या गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल असणं गरजेचं आहे. नंतर स्वीकृती, सरकारी विभागांमधील अधिकाऱ्यांचा संघर्ष प्रक्रियामध्ये बदलांना विरोध. म्हणजे जे पहिले एम्प्लॉईज आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉई, त्यांना सुद्धा हा डाटा यूज करताना, वापरताना त्यांच्यामध्ये हे होते. तर ते म्हणते की बाबा आमचा जो पहिलेचा जो मुद्दा आहे मी त्यालाच कंटिन्यू करतो, आम्हाला हे चेंजेस नको. विश्वासाचा अभाव, लॅक ऑफ ट्रस्ट. गृहमंत्र्यासारख्या हॅक झाल्यामुळे वैयक्तिक भीती आहे की बाबा आमचा डाटा हॅक होऊ शकतो. वैयक्तिक स्पर्शांचा अभाव. भारतीय संस्कृतीचा महत्वाचा असणारा प्रत्यक्ष भेटीचा अभाव या ठिकाणी दिसतो. भारताची जी संस्कृती आहे अशी काय होती की बाबा चलो भाई, एखादी अधिकाऱ्याला जाऊन भेटतो, बोलतो, चर्चा करतो, डिबेट करतो, डायलॉग करतो, डिस्कशन करतो. पण आता काय प्रॉब्लेम माहिती आहे का, कुठं जाता येत नाही, कुठं बसता येत नाही, डायरेक्ट घरून तुमचं सगळं काम होतं. भारतामध्ये व्यापार करायचा असेल, भारतामध्ये कपडे करायचे असेल, शॉपिंग करायची असेल तर पहिले होतं आपण जायचो, दिवस शॉपिंग करायचो, दिवसभर बाहेरच राहायचो. पण आता काय, घर बसले तुम्हाला सगळं मिळते, काय टेन्शन नाही. स्थानिक भाषांचा भाव, जे काही आहे ते लोकल लँग्वेज मध्ये नाही, इंग्रजीमधून मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसतं. ग्रामीण भागात जागृतीचा अभाव. ग्रामीण लोकांना अवेअरनेस नाही, त्यांना या तंत्रज्ञानाची आवड नाहीये. निरक्षर आणि उद्यानासाठी ही अडथळे आहे. मध्यस्थांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहेत. हे सगळे काय विद्यार्थी मित्रांनो, ई गव्हर्नन्सचे तोटे आहेत. त्यानंतर आर्थिक आणि इतर आव्हाने, इकॉनॉमिक अँड अदर इश्यूज. पहिला आहे खर्च. अंमलबजावणीसाठी आणि देखभाल खर्च कमी असणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला याचा फायदा करायचा आहे ई गव्हर्नन्सचा, तर हे थोडस फ्रीली अवेलेबल असलं पाहिजे. तुम्ही हे करायचं आहे ई गव्हर्नन्स, ई क्रांती, डिजिटल इंडिया, आणि तुम्ही तिथे रेट आहे ना काय करता, नेटची वाढवता. कोण करेल रे महिन्याचा 500 रुपयाचा रिचार्ज, सांगा मला. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की लोकांचा खर्च सरकारने कमी करायला पाहिजे, त्याच्या माध्यमातून या सेवा जास्तीत जास्त गावतील, यूज होतील. नंतर आहे देखभाल, मेंटेनेबिलिटी, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन आणि बदलत्या गरजानुसार सिस्टीम तयार हवी. म्हणजे कधी मध्ये समजा तुमच्याकडे विंडोजचा फोन आहे, ठीक आहे, आणि तुम्ही मग ऍपलचा फोन घेतला, तर हे जे कन्व्हर्टेबिलिटी आहे ही खूप सोपी असायला पाहिजे. पुन्हा वापर योग्यता, रियुजेबिलिटी, मॉड्युलर अशा प्रकारे बनवायची की जे इतर प्रश्नासाठी वापरू शकतील.
पोर्टेबिलिटी, सॉफ्टवेअर विशिष्ट हार्डवेअर अवलंबून नसावे. म्हणजे एखादी सॉफ्टवेअर काय असं, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की बाबा विंडोजचं आहे तर विंडोज मध्ये चालेल, ऍपलचं तर ऍपलच मध्ये चालेल, पण हे कन्व्हर्टेबिलिटी असायला पाहिजे. समजा एखादी ऍप असतं की विंडोज मध्ये पण चालतं आणि तेच ऍप मग ऍपल मध्ये सुद्धा चालायला पाहिजे असं. इच्छाशक्ती, विलिंगनेस, दशकांपासून चालत असलेल्या जुन्या पद्धती बदलण्याची जो इनर्शी आहे सरकारी बाबूंचा विरोध. म्हणजे जी जुनी सिस्टीम आहे, जैसे ते वैसे चलो, वैसच ते सरकारी जे बाबू असतात ना, यांचं असं म्हणणं आहे की बाबा जैसे है वैसे ही चलेंगे, क्यों उसमें चेंज करना. राजकीय पाठिंबा, सर्वोच्च राजकीय स्तरावरून बांधिलकी आवश्यक, फक्त तळाकडूनच जो वर जाणारा दृष्टिकोन आहे तो चालणार नाही. त्यानंतर जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, पुढील वाटचाल आणि त्याच्यावर वे फॉरवर्ड आपण काय करू शकतो ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, प्रोत्साहन देणे म्हणजे ही जर तुम्ही वापरत असाल, जसं आता तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की रिसेंटली जो क्रेड आहे ना, क्रेड आहे, क्रेड माहिती तुम्हाला, क्रेड माहिती आहे का तुम्हाला? क्रेड ऍप आहे, तुम्हाला इन्सेंटिव्ह देतं. पहिले जे युपीआय आलं होतं, गुगल पे आलं होतं, फोन पे आलं होतं, त्याने तुम्हाला काय दिलं होते, मस्त इन्सेंटिव्ह दिले होते है ना. आताही तुम्ही एक विजेट आलाय क्रेडचं, त्या क्रेडनी काय केलंय, तुम्ही जर तिथून पेमेंट केलं तुम्हाला ₹1 ₹2 काय मिळतील, कॅशबॅक मिळतील. मग आपण हे वापरतो तर काय होईल, आपल्याला पैसे भेटतात. म्हणजे असे इन्सेंटिव्ह दिले तर लोक जास्त वापरायला लागतील. बदलला असलेला विरोध मोडून काढणे, संस्थांना अंतर्गत सद्भावना आणि नागरिकांचे कसे वाढते ते दाखवून देणे, पायाभूत सुविधा म्हणजे ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर आणि मागास भागात ई इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे, प्रोत्साहन देणे. यस, प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. ई प्रशासनाचा वापर करणाऱ्यांना विभाग आणि व्यक्तींना बजेटमध्ये आर्थिक प्रोत्साहन देणे, म्हणजे मिशन मोड ठरणे की तुम्ही जर एवढं काम केलं तुम्हाला एवढा एवढा पैसा भेटेल. जागरूकता निर्माण करणे, यस, जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. अवेअरनेस, पायाभूत सुविधांसोबतच नागरिकांमधील ई संवाद वाढवणे. त्यानंतर बदलाला असलेला विरोध म्हणून काढणे, म्हणजे सरकारी जे बाबूज आहेत यांच्यामध्ये नवीन सिस्टीमला आत्मसात करण्याची धोरणच नाही. तर त्या बाबूंचा जो दृष्टिकोन आहे याला बदलवणे आणि त्याच्या माध्यमातून नवीन बदलाला स्वीकारणे हे करणं गरजेचं आहे. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी म्हणजे ट्रेनिंग देणं, लोकांना अवेअर करणं, लोकांना शिकवणं की बाबा समजा एखादी ऍप आहे कसं चालवायचं, कशा पद्धतीने त्याचं ई केवायसी करायची, कशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता हे सगळं त्यांना सांगणे. आणि बिझनेस प्रोसेसेस रिइंजिनिअरिंग, जुन्या प्रक्रिया टाळून नवीन तंत्रज्ञान शिकणे हे अत्यंत या ठिकाणी काय महत्वाचं ठरू शकतं. त्यानंतर आहे माहिती आधारित प्रशासन, डाटा लेड गव्हर्नन्स. यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, उद्दिष्ट दिलेले आहेत आणि तिकडे मर्यादा दिलेल्या आहेत. 2012 मध्ये एनडी सॅप आणि data.governance.in ओपन डाटा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आले. म्हणजे माहिती आधारित प्रशासन कसं आहे, तर पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती म्हणजे एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी सरकारने तयार करावी. जी माहिती तुमच्याकडे आहे त्या माहितीच्या आधारे एक पॉलिसी बनवून त्याला योग्य पद्धतीने भारतामध्ये इम्प्लिमेंट करावं आणि राज्यामध्ये सुद्धा. डाटा वेअर हाऊसिंगचा विस्तार म्हणजे जे डाटा स्टोरेज आहे हे सुद्धा त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. परस्परावादी डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे लोकांना इझिली समजेल या माध्यमातून त्यांनी ते बनवणं गरजेचं आहे. मग याच्यावर मर्यादा काय, दशकातील संरक्षण, उदाहरणार्थ जनगणना NSF जास्त अवलंबित, त्यामुळे धोरण निर्मितीस विलंब. आता तुम्ही जर बघितलं असेल जनगणना इतकी मोठी प्रोसेस आहे बरोबर. इलेक्शन ही खूप मोठी पद्धत आहे, यासाठी याला काय होतं प्रत्येक वेळेस वेळ लागतो. रिअल टाइम प्रशासकीय डाटाचा अभाव, रिअल टाइम इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल नसतं. बॉटम टू टॉप दृष्टिकोनामुळे संकलन अडथळे आणि डेटा समाईकरणामध्ये शेअरिंग मध्ये नाही. डेटा मशीन वाचवण्यायोग्य मशीन रिडेबल स्वरूपात नाही. अंतराळातील तंत्राचा अभाव आणि जागरूकतेची कमतरता हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आता डेटा नेतृत्व प्रश्नासाठी आवश्यक पावले, आता इथे तुम्ही काय करायला पाहिजे. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असेल तर डेटा संकलन पद्धती म्हणजे कागदावरून डिजिटल वाटचाल.
जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे फिजिकल फॉर्म मध्ये आहे याला डिजिटलाइज करणे, त्याला जिओ टॅगिंग करणे आणि त्याला एपीआय द्वारे रिअल टाइम डेटावर शेअरिंग करणे. बरोबर, म्हणजे फिजिकल डाटा कन्वर्ट करायचा तुम्हाला डिजिटल डाटामध्ये. नंतर आहे एकात्मता आणि गुणवत्ता. म्हणजे काय, राज्यस्तरीय डेटा रिपॉझिटरी, उदाहरणार्थ आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान मॉडेल सांख्यिकी यंत्रणेत सुधारणा. म्हणजे डेटाबेस तयार करायला पाहिजे, त्याच्यामधून जो डाटा तिथे वापरला जाईल तोच डाटा त्यांनी वापरावा, तो सिक्युअर असायला पाहिजे, त्यांनी दुसऱ्याला डाटा शेअरिंग करू नये. तिसरं आहे डेटा संरक्षण. म्हणजे जो तुमचा डाटा आहे त्याचं प्रोटेक्शन सुद्धा करणं गरजेचं आहे. गोपनीयतेसाठी न्यायमूर्ती कृष्ण समितीचा अहवाल 2018 डेटा संरक्षण कायद्याची निर्मिती. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, इथे महत्वाचं आहे ही पण न्यायमूर्ती श्री कृष्ण समिती 2018 कशासाठी आहे, डाटा प्रोटेक्शन साठी, डाटा संरक्षण प्रोटेक्शनसाठी गोपनीयतेसाठी न्यायमूर्ती कृष्ण यांचा अहवाल आलेला आहे. ठीक आहे. चौथा आहे कौशल्य विकास आणि बिग डाटा. म्हणजे लोकांना काय बनवायचं आहे, स्किल्ड बनवायचा आहे, स्किल्ड. आणि जो बिग डाटा आहे, बरोबर, टेरिटरी बिग डाटाचा वापर सांख्यिकी आणि कार्यक्रमांसाठी मंत्रालय डेटा सायंटिस्टची नियुक्ती व कर्मचाऱ्यांची स्किलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. जर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल तर आता IRC काय रेकमेंडेशन दिले आहे ती जर तुम्हाला समजले तर ऑलमोस्ट हे चॅप्टर संपलं. अनुकूल वापर म्हणजे कॉग्नियल एन्व्हायरमेंट, राजकीय पाठिंबा आणि ई प्रशासनाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. पण OCED चे 4 महत्वाचे टप्पे आहे. पहिली असतं इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन असली तर योग्य इंटरॅक्शन होतं, योग्य इंटरॅक्शन झालं तर योग्य ट्रान्झॅक्शन होतं आणि योग्य ट्रान्झॅक्शन झालं तर त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा होतं. म्हणजे सर्वात पहिली स्टेप काय असतं, यू हॅव टू बी इन्फॉर्म, म्हणजे तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं असतं इन्फॉर्मेशन असली तर त्याच्यामधून काय होईल, संवाद होईल. संवाद झाला तर मग काय होतं, व्यवहार होतो आणि व्यवहार झाला तर काय त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. त्यानंतर बिझनेस प्रोसेसेस रिइंजिनिअरिंग BPR, प्रत्येक शासकीय प्रक्रियेची टप्प्याटप्प्याने विश्लेषण आणि सुलभीकरण करून तुम्ही शकता. नंतर आहे क्षमता बांधणी, कॅपॅसिटी बिल्डिंग, संस्थात्मक आणि वैयक्तिक कौशल्य वाढीसाठी राज्यांमध्ये प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचं ATI जाळे उभारणे. अंमलबजावणी आणि देखरेख, इम्प्लिमेंटेशन, स्वतंत्र संस्थांद्वारे मूल्यमापन आणि गंभीर माहिती पायाभूत सुविधा या ठिकाणी काय करणं, इम्प्लिमेंट करणं आणि त्याच्या माध्यमातून या गव्हर्नन्सचा वापर या जगामध्ये वाढवणं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळी माहिती दिली आहे. याच्यामध्ये संकल्पनांनी या गव्हर्नन्सचे सगळे उद्दिष्ट एक्सप्लेन केले. नंतर प्रशासनाचे टप्पे आणि इतिहास शिकलो. बरोबर, 60s मध्ये काय झालं, 70s मध्ये काय झालं, 2006 मध्ये काय झालं, त्यानंतर 2015 मध्ये काय झालं, क्रांती आणि डिजिटल इंडिया हे सुद्धा सांगितलं. मग आपण त्याचे प्रशासनाचे फायदे आणि आव्हाने सुद्धा डिस्कस केले. त्यानंतर माहिती अधिकाधिक प्रशासन शिकलो. त्यानंतर दुसऱ्या प्रशासकीय आयोगाच्या सुधारणा सांगितल्या, OCED चे रेकमेंडेशन सांगितले, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉईज, गव्हर्नमेंट टू बिझनेस आणि गव्हर्नमेंट टू सिटीजन हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नन्स या ठिकाणी संपलं. आता नेक्स्ट टॉपिक येणाऱ्या काही वेळातच सुरू करतो. आता इथे थांबतो, भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. उर्वरित संपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी स्पार्क अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण GS MPSC राज्यसेवा बॅचमध्ये आजच एनरोल करा.